10 ते 16 डिसेंबर 2025 चे भविष्य भाकीत. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकात सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. या घटना घडणार: भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटनांची शक्यता. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा राहील. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार. श्रीवर्ग, कलाकार यांच्यासाठी प्रतिकूल काळ. मोठा हिंसाचार, घातपात, आगीच्या दुर्घटनांमधून मोठी हानी संभवते. सप्ताहात मंगळ शनी केंद्रयोग होत असून रवीचे भ्रमण ज्येष्ठा नक्षत्रातून मूळ नक्षत्रात होणार आहे. महत्वाच्या पदावरील व्यक्तींचे राजीनामे होतील. या काळात भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या घटना संभवतात. अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना, रेल्वे दुर्घटना, वाहन अपघात यातून हानी संभवते. मंदिरे, धार्मिक स्थळे, महत्वाच्या इमारती, महत्वाची शहरे, महत्वाच्या व्यक्तींना घातपाताचा धोका संभवतो. दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना घडवण्याचे प्रयत्न होतील. या काळात मोठी विमान दुर्घटना संभवते. धार्मिक किंवा जातीय वादविवाद या काळात तणाव निर्माण करणारे राहतील. याच काळात महत्वाच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता राहील. राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामे देखील यावेळी घेतले जातील. तर काही राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. सरकारी अधिकारी, महत्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या बदल्या किंवा राजीनामे या काळात संभवतात. दशमातील गुरुमुळे निवडणुकांमधून सत्ताधारी पक्षांना अनुकूल स्थिती दर्शविते. नगर परिषदेनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा हा कायम राहणार आहे. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. या काळात मोठी थंडी किंवा काही प्रदेशात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता राहील. या काळात शेजारील देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, अवकाळी पाऊस, हिंसाचार, स्फोटक घटना यातून नुकसान होऊ शकते. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून भारतीय खेळाडूंना अपयश दर्शविते. काही महत्वाच्या खेळाडूंच्या निवृत्तीची देखील यावेळी घोषणा होईल. शनी आणि मंगळ यांच्या योगामुळे मोठे गुन्हेगार पकडले जातील. दहशतवादी, गुन्हेगार यांना तुरुंगवास किंवा शिक्षा होईल. पोलीस आणि लष्करांकडून मोठी कारवाई होईल. शत्रू देशांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुलवामा, दिल्ली घातपाताचा बदला देखील घेतला जाईल. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी शक्य. महाराष्ट्राची राजधानी असून 7 डिसेंबर रोजी मंगळाचे भ्रमण पुढील 1.5 महिने धनु राशीतून होणार आहे. तर पुढील पौर्णिमा अमावस्या धनु राशीतून होणार आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. चतुर्थातील शनी बरोबर केंद्रयोग होत असल्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते. प्रमुख पक्षातील नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा संघर्ष देखील यावेळी अनुभवास येईल. याच काळात अनेक ठिकाणी हाणामारी, तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता राहील. बिबट्याच्या हल्ल्यांबरोबरच दहशतवादी, नक्षलवादी संघटनांचा धोका या काळात वाढण्याची शक्यता राहील. गुन्हेगारी, दरोडे, भीषण अपघात, आगीच्या दुर्घटना यांचे प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता राहील. धार्मिक व्यक्ती, धर्मप्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण संस्था, मंदिरे यांना हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या थंडीबरोबरच अवकाळी पावसाची शक्यता या काळात राहणार आहे. आघाडी युतीमधील मित्रपक्षांमधील वादविवाद यावेळी टोकाला जातील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.